आताच्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला एक चिंता सतावत आहे. निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत काय असेल? खास करून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी ही चिंता आणखीन मोठी असते. कारण त्यांना सरकारी नोकरीप्रमाणे पेन्शन मिळत नाही, ना कोणती निश्चित निवृत्ती वेतन योजना असते. पण तुम्हाला माहिती आहे का, केंद्र सरकारची एक अशी योजना आहे ज्यामध्ये फक्त काही रुपये मासिक योगदान भरून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळू शकते. होय, अगदी बरोबर ऐकलं. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत PM श्रमयोगी मानधन योजना म्हणजे नेमकं काय, कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, किती पैसे भरावे लागतात, सरकार किती योगदान देते, अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि या योजनेचे फायदे व महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण समजून घेऊया PM श्रमयोगी मानधन योजना म्हणजे काय. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळानंतर आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी कामगारांना PF, ग्रॅज्युइटी किंवा नियमित पेन्शनसारखे लाभ मिळत नाही, जसे की बांधकाम मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, हातमाग कामगार, बिडी कामगार, कचरा वेचक, भाजी विक्रेता, हमाल अशा सर्वांचा यामध्ये समावेश येतो. अशा लाखो कामगारांसाठी योजना खूप महत्त्वाची आहे. योजनेचा मुख्य फायदा. या योजनेत सहभागी झाल्यानंतर लाभार्थी 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला दरमहा 3,000 निश्चित पेन्शन मिळते. याचा अर्थ दरवर्षी 36,000 पेन्शन, आणि ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. वृद्धापकाळात औषध, घरखर्च आणि इतर गरजा भागवण्यासाठी ही रक्कम मोठा आधार ठरू शकते. सरकारची सर्वात मोठी मदत. या योजनेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे सरकार तुमच्या योगदाना इतकेच योगदान स्वतः देते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 100 भरत असाल तर सरकारही तुमच्या खात्यात 100 जमा करते. म्हणजे एकूण 200 दरमहा तुमच्या पेन्शन फंडमध्ये जमा होतात. अशी सुविधा इतर अनेक योजनांमध्ये मिळत नाही. अर्ज कोण करू शकतो? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेचे सहभागी होण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे, मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असावे, असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा. अर्ज कोण करू शकत नाही? EPFO सदस्य, ESIC सदस्य, नॅशनल पेन्शन स्कीम सदस्य, आयकर भरणारे नागरिक, असंघटित क्षेत्रातील कर्मचारी. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता तपासून घ्या. वयानुसार किती पैसे भरावे लागतात. या योजनेत योगदानासाठी रक्कम वयानुसार निश्चित केली जाते. तुम्ही जितके कमी वयात योजनेत सहभागी व्हाल तितके कमी पैसे भरावे लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही जर 18 वर्षाचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये भरावे लागतील. 19 वर्षासाठी 58 रुपये, 20 वर्षासाठी 61 रुपये, 25 वर्षासाठी 80 रुपये, 30 वर्षाचे असाल तर 105 रुपये, 35 वर्षाचे असेल तर 150 रुपये आणि 40 वर्षाचे असेल तर प्रतिमाह तुम्हाला 200 रुपये महिना भरावा लागतो. यावरून स्पष्ट होते की लवकर नोंदणी केल्यास मोठा फायदा होतो. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, बचत खाते किंवा जनधन खाते, बँक पासबुक, मोबाईल नंबर ही कागदपत्रे तयार ठेवली तर अर्ज प्रक्रिया खूप सोपी होते. अर्ज कसा करायचा आता ते जाणून घेऊया. सर्वप्रथम जवळच्या CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या. नंतर आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती द्या. नंतर तुमची पात्रता तपासली जाईल. वयानुसार मासिक योगदान निश्चित केले जाईल आणि पहिला हप्ता भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला पेन्शन कार्ड किंवा नोंदणी क्रमांक दिला जाईल. अशा प्रकारे काही मिनिटात तुमची नोंदणी पूर्ण होऊ शकते. जर मध्येच पैसे भरणे थांबले तर. अनेक जण हा प्रश्न विचारतात. समजा काही कारणामुळे तुम्ही काही महिने पैसे भरू शकला नाही तर तुम्ही नंतर थकबाकी भरून पुन्हा योजना सुरू करू शकता. म्हणून घाबरण्याचे कारण नाही. मृत्यूनंतर काय होते ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जर लाभार्थ्याचा मृत्यू 60 वर्षानंतर झाला असेल तर त्याच्या जोडीदाराला पेन्शनच्या 50% रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून मिळते. म्हणजे दरमहा 1500 पर्यंत लाभ मिळू शकतो. यामुळे कुटुंबालाही आर्थिक सुरक्षा मिळते. या योजनेचे फायदे. फक्त 55 रुपयापासून सुरुवात होते. दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. सरकारकडून समान योगदान, वृद्धापकाळात अधिक सुरक्षा, जोडीदाराला कुटुंब पेन्शन मिळते. संपूर्ण देशभरात ते लागू होते. महत्त्वाची गोष्ट, ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणी ओळखीचे मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक किंवा छोटा व्यवसाय करणारे असतील तर त्यांना या योजनेबद्दल नक्की माहिती द्या. आज केलेली छोटी बचत उद्या मोठा आधार बनवू शकते. तर मित्रांनो, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर पेन्शन योजना आहे. फक्त काही रुपयाच्या मासिक योगदानातून भविष्यात दरमहा 3,000 पेन्शन मिळण्याची संधी आहे. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. जय हिंद.